वा राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा एका पुरुषा दोघी नारी एका पुरुषा दोघी नारी एका पुरुषा दोघी नारी एका पुरुषा दोघी नारी पाप वसे त्याचे घरी पाप वसे त्याचे घरी पाप वसे त्याचे घरी पाप न लगे धुंडावे पाप न लगे धुंडावे तेळे तेथे जावे लागिल तेणे तेथे जावे लागिल तेणे तेथे जावे लागिल तेणे तेथे जावे पाप न लगे लुटावे पाप न लगे लुटावे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर सहज लिळे उदकी वह्या तुम्ही रक्षिल्या निज सत्ते अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरूपमा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर एका पुरुषा दोघी नारी एका पुरुषा दोघी नारी पाप वसे त्याचे घरी पाप न लगे धुंडावे लागेल तेणे तेथे जावे काही दुसरा विचार
नलगे करावाची फार, काही दुसरा विचार नलगे करावाची फार, असत्य जे वाणी तेथे पापाचीच खाणी, सत्य बोले मुखे उचंबळती सकळ सुखे, सत्य बोले मुखे तेथे उचंबळती सुखे. तुका म्हणे दोन्ही जवळीच लाभहानी, तुका म्हणे दोन्ही जवळीच लाभहानी, पाप नलगे धुंडावे लागेल तेणे तेथे जावे. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 851 क्रमांकाचा अभंग असून यात प्रस्तुत अभंगात तुकाराम महाराजांनी एक अलौकिक थोडासा नवीन वाटणारा अशा प्रकारचा विचार सांगितला आहे आणि तो विचार आहे पाप पुण्याचा. तो विचार आहे सत्य असत्याचा. तो विचार आहे सत्य असत्याचा. तो विचार आहे पाप पुण्याचा. तो विचार आहे सुखदुःखाचा. तो विचार आहे लाभहानीचा. पाप पुण्य, लाभहानी, सत्य असत्य, सुख दुःख हे सगळे द्वंद्व आहेत आणि सगळे जगात आपापल्या परीनं नांदत आहेत. आपापल्या परीनं नांदत आहेत. त्यात पहिल्यांदा मुळात काय? मुळात आहे सत्य असत्य. बरं का? मुळात आहे सत्य असत्य. त्या सत्य असत्यापासून अपूर्व म्हणून काय निर्माण होतं? तर पाप पुण्य. सत्यापासून पुण्य निर्माण होतं, असत्यापासून पाप निर्माण होतं. नक्की गोष्ट ही शास्त्रानं सांगितलेली आहे आणि आपण विचार केला तर आपल्या विचारातला पटणारी आहे आणि आपल्याला अनुभवात असणारी आहे. त्यात काही शंकाच नाही. सत्य आणि असत्य जे तुम्ही स्वीकाराल त्याचं फळ पुढे तुम्हाला मिळणार. सत्याचं फळ पुण्य, पाप. म्हणून मुळात आचरणात असलेलं सत्य किंवा असत्य त्याचं निर्माण झालेलं दिसत नाही त्यावेळेला, पण निर्माण झालेलं म्हणून त्याला अपूर्व म्हणतात. तर ते काय आहे? तर पाप आणि पुण्य. ठीक आहे. त्या पाप पुण्याचा जो भोग होतो त्या भोगाचं नाव आहे सुख आणि दुःख. आचरणातलं सत्य असत्य, अपूर्वातलं पाप पुण्य, भोगाला आल्यानंतर त्याच्या भोग यायचा तो सुख आणि दुःख. आणि जे त्याचं फलित जे ठरायचं आहे ते लाभ किंवा हानी अशी गोष्ट. लाभ किंवा हानी. सुखाचा लाभ, पुण्यापासून सुख आणि सत्यापासून पुण्य. सत्य, पुण्य, सुख आणि लाभ. बरं का? त्याप्रमाणे असत्य, पाप, दुःख आणि हानी हे चार अशी गोष्ट आहे. मुळात काय स्वीकारायचं ते बघा अशी गोष्ट आहे. आता ऐका पुढे. आता असं जर ऐकल्यावर सत्याचा कोणी तिरस्कार करेल का? आणि असत्याला कोणी जवळ घेईल का? की ज्याच्यापासून दुःख होतं, ज्याच्यापासून हानी होते आणि ज्याच्यापासून पाप निर्माण होतं. असं परिणाम, हे 3 परिणाम पाहून कोणी असत्याचा स्वीकार करील का? नाही करणार ना. आणि कोणी सत्याचा धिक्कार करील काय? तिरस्कार करेल काय? नाही. सत्य तर लोक अगदी जीव तोडून आपल्या जवळ घेतील. पण गंमत आहे अशी की हे सगळं असून सुद्धा, हे शास्त्रानं सांगून, आपण डोळ्यांनी पाहत असून, आपण स्वतः अनुभवत असून सुद्धा माणसं सत्य सोडून असत्याचा व्यवहार करतात किंवा असत्यालाच कवटाळतात आणि पर्यायानं पाप, हानी, दुःख याला प्राप्त होतात. ही जगातली वस्तुस्थिती असून शोकांतिका आहे. ही शोकांतिका आहे. या शोकांतिकेतून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांनी या अभंगाचा चांगला विचार ऐकावा, करावा आणि त्याप्रमाणे आचरण करावं अशी गोष्ट आहे. अशी गोष्ट आहे. तर असं का होतं? म्हणजे मुळात आजचा विषय काय मला माहिती नाही, पण मुळामध्ये असं आहे की लोक याचा अंगीकार का करतात याचाही विचार आहे. तर याचा विचार असा आहे की सत्याला अगोदर सुखाचं फळ येतंय असं भासत असतं. असत्याला
असत्याला सुखाचा आभास आहे आणि सत्याला दुःखाचा आभास आहे, अशी गोष्ट आहे. खोटं बोलून माणसं लवकर दुसऱ्याला फसवून फायदा करून घेतात असं वाटतं. खोटं काम केलं किंवा खोटा माल विकला की थोड्या याच्यात खूप फायदा झाल्यासारखा दिसतो, अशी गोष्ट आहे. खोटं बोललं की आपण फार हुशार समजले जातो, प्रतिष्ठा होते पहिल्यांदा सुरुवातीला. काय माणूस आहे राव, बघता बघता फसवलं त्यांनी त्याला, फारच हुशार माणूस आहे. हुशार नाही, मूर्ख आहे, गाढव आहे, त्याला कळलं नाही, अशी गोष्ट आहे. म्हणून असत्यानं लाभ झाल्यासारखा वाटतो, असत्यानं सुख झाल्यासारखं वाटतं आणि असत्यानं सुख आणि लाभ आहे तर पुण्य आहे असं वाटायला हरकत नाही. म्हणून लोक त्याचा आश्रय करतात, म्हणून आश्रय करतात. खोटा माल विकणाराला फायदा होतो, पण किती दिवस होतो? थोडे दिवस होतो. नंतर तो लबाड आहे कळलं की त्याची शून्य किंमत, झिरो किंमत होती त्याची. आणि जो खरं काम करतो किंवा खरा माल विकतो त्याचं पहिल्यांदा लोक घेत नाही, पण एकदा पक्क पडल्यानंतर मग त्याची प्रतिष्ठा कायमचीच होते, चिरंतन होऊन जाते, अशी गोष्ट आहे. तर अशा वेळेला कोणत्या कोणत्या प्रसंगात अशा प्रकारचं हे असत्य पुढे येतं आणि माणूस त्याचा अंगीकार करतो, याच्याकरता महाराजांनी उदाहरण म्हणून पहिल्या चरणात एका पुरुष दोघी नारी हे सांगितलं आहे, असं चिंतन आपल्याला करता येतं. हां, मुख्य विषय सत्य असत्य, पाप पुण्य, लाभहानी, सुख दुःख, हे अशा प्रकारचं आहे. आपल्याला सुखी व्हायचं आहे का? आपल्याला लाभान्वित व्हायचं आहे का? आपल्याला पुण्यवान बनायचं आहे का? मग 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 सत्याचा अंगीकार करा, सत्याचा अंगीकार करा, अशी गोष्ट. अनुद्वेगकरं वाक्यम सत्यम प्रियहितंच यत् स्वाध्यायाभ्यसनंचैव वाङ्मयं तपोच्यते. आपल्या वाणीला ह्या श्लोकाप्रमाणे वापरलं की आनंदाला पारावार नाही, सुखाला पारावार नाही. अनुद्वेगकरं वाक्यम, कुणालाही उद्वेग होणार नाही असं वाक्य आपण बोलावं. अनुद्वेग कर, उद्वेग न करणार म्हणजे अनुद्वेग करणार असं वाक्य. हां, सत्यम, सत्य बोलावं, प्रिय बोलावं आणि हिताचं बोलावं. अहिताचं सत्य असून उपयोग नाही, सत्य असून हितकारक असून अप्रिय असून उपयोग नाही. प्रिय आहे पण सत्य नसलं तर उपयोग नाही. परिणामी कल्याणाचं असलं पाहिजे, परिणामी कल्याणाचं असलं पाहिजे, बोलताना प्रिय असलं पाहिजे आणि त्याची पार्श्वभूमी सत्याची असली पाहिजे. म्हणजे सत्याचाच उद्देश असला पाहिजे, परमेश्वर प्राप्तीचा उद्देश असला पाहिजे, चिरंतन सुखाचा उद्देश असला पाहिजे. हे असलं तर ते सत्य आहे. तसंच क्रियेतलं सत्य आहे, वाणीतलं सत्य आहे, चिंतनातलं सत्य आहे आणि शेवटी अनुभवातलं सत्य आहे. सत्यम परम धीमहि, भागवताचा सिद्धांत आहे. सत्यम परम धीमहि सुरुवातीला आहे, शेवटी आहे भागवताच्या. ते सत्य कसं येतं? तच्छुद्धम, शुद्ध आहे, विमल आहे, मलरहित आहे, शोकरहित आहे आणि अमृत स्वरूप आहे. तच्छुद्धम विमलम विशोकम अमृतम सत्यम परम धीमहि, असं ते सत्य आहे. मग ते सत्य प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या चिंतनात सत्य असावं लागतं. चिंतनातलं सत्य स्थिर राहण्यासाठी वाणीतलं सत्य असावं आणि वाणीतलं सत्य व्यवहाराला जोडलेलं असायला पाहिजे. कृतीच्या व्यवहाराच्या सत्याला वाणीतलं सत्य जोडलं पाहिजे, कृतीला अंतःकरणात चिंतनात असलं पाहिजे आणि हे सगळं मिळून शेवटचं सत्य तत्व आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. पण हे कुणाकुणाकडे राहत नाही. तर त्याचं एक उदाहरण महाराजांनी सांगितलं. एका पुरुषा दोघी नारी पाप वसे त्याचे घरी. एका पुरुषाला, एका पतीला जर 2 पत्नी असतील तर त्याच्या घरी पाप असतं. असं समीकरण कसं केलं कोणाला माहिती. अपवाद असेल, याला अपवाद असेल बरं का. कसा अपवाद असेल तर 2 उदाहरण आहेत की एका पुरुषाला जर 2 पत्नी असतील तर त्याच्या घरी पाप कायम मुक्कामाला राहतं म्हणे, तिथून जातच नाही कुठं ते. आणि पाप नलगे धुंडावे, लागेल तेने तेथे जावे. तुम्हाला पाप पाहिजे का, दुसरीकडं धुंडायची गरज नाही, तिथं जावं, तिथं किती काही पाप मिळेल, तुम्हाला किती पाप मिळेल.
अहो पण जे तुकाराम महाराज म्हणतात दोघी नारी असतात, त्या तुकाराम महाराजांना 2 नारी होत्या, 2 पत्न्या होत्या नाही सांगा. मग तुकाराम महाराजांना पापी म्हणण्याची कोणाची हिंमत आहे का? नाही ना. म्हणजे अपवाद असतो त्याला. 2 उदाहरणं आहेत. एक उत्तानपाद राजाचं उदाहरण आहे आणि एक महर्षी याज्ञवल्क्य मुनींचं उदाहरण आहे बरं का. उत्तानपादाला 2 पत्न्या, सुरुची सुनीती सुरुची आपल्याला माहिती आहे. आणि राजा सुरुचीच्या ताब्यात गेलेला, इतिहास सांगायची आवश्यकता नाही. नविये आवडीचे नि भरे कामुक निज वनिता विसरे मग पाडे विन अवसरे अनुसरे भ्रमला जैसा. मौली लिहिलं आहे. नवी आवडीची, नवी आहे म्हणजे नविये वनितेची आवडीचे निभरे असं करायचं. नवी पत्नी केली म्हणजे मग तिची आवड लागते आणि पहिली जी त्याची वनिता आहे म्हणजे पत्नी आहे जुनी, तिला तो विसरून जातो. निजे वनिता विसरे मग पाडे विना अनुसरे, मग तिच्याच ताब्यात जातो. हिनं किती खस्ता खाल्ल्या असतात, हिनं किती त्याची सेवा केलेली असते, हिनं किती त्याचा संसार रूपाला आणलेला असतो, हिनं किती त्याची प्रतिष्ठा स्वतः चांगलं वागून मिळवलेली असते. हे त्याला काही नसतं आणि तिलाही काही नसतं. म्हणून ध्रुवाचा अपमान होतो. पण त्यातून चांगलं बेनिफिट मिळतं ते म्हणजे त्याच्या पहिल्या आईनं त्याला सुंदर उपदेश केला म्हणून, आणि त्याने तपश्चर्या करून भगवंताची प्राप्ती करून घेतली. ही गोष्ट हा इतिहास आहे. पण राजा तिच्या ताब्यात असल्यामुळे ध्रुवासारख्या योग्य बालकाला न्याय नाही ना मिळाला. न्याय मिळाला नाही कारण हिचा स्वार्थीपणा अशा प्रकारचा त्याच्या मागे आला, अशी गोष्ट आहे. म्हणून स्वार्थीपणा असल्यामुळे ज्याचा हक्क त्याला मिळू न देणे हे पाप आहे का पुण्य आहे सांगा. त्यानंतर ज्या पतीची आपण सेवा करून आपल्याला त्याच्याबरोबर स्वर्गाला किंवा मोक्षाला जायचं आहे, तो पतीच आपल्या ताब्यात ठेवून नाही घ्यायचं तो मुलगा तुम्ही. खबरदार जर त्याला घेतलं तर म्हणजे त्याच्यावर बळजबरी करायची, त्याला ताब्यात ठेवायचं, त्याला आपल्या वाक्याप्रमाणे वागायला लावायचं. हे पाप आहे का पुण्य आहे? बरं, हे बोलताना काही खरं बोललं जातं का? सगळं खोटं बोललं जातं, असत्य बोललं जातं. हे पापच आहे. 2 पत्न्या आणि 1 पती हे तिघे जर मूर्ख असले तर तिचं पापच आहे सगळं. त्यातलं 1 शहाणं असलं तरी त्याला पाप नाही ते, अशी गोष्ट आहे. सुनीतीला कुठं दोष आहे त्याचा? सुनीतीला दोष नाही. आपल्या नव्या बायकोच्या ताब्यात जाऊन आपल्या पत्नीचं मोठेपण विसरणाऱ्या उत्तानपादाला दोष लागला असेल, किंवा आपल्या पतीची मर्यादा मोडून सवतीचा मत्सर केल्यामुळे तिलाही दोष लागला असेल, अशी गोष्ट आहे. परिणाम काय झाला? परिणाम असा झाला, ध्रुवाचं कल्याण झालं. सुनीतीलाही त्याच्यासारखंच विमान आलं, त्याच्यासारखं विमान आलं. म्हणजे सुनीती सत्यानं वागली तर तिला विमान आलं, तिच्या मुलाचं कल्याण झालं. उत्तानपाद नंतर सुधारला तो. आणि सुरुचीचं काय झालं? सुरुचीचा उत्तम नावाचा मुलगा यक्षांनी ठार मारला आणि सुनीती त्याच्या दुःखानं व्याकुळ होऊन रडत हंबरडा फोडीत वनात फिरत असताना वणव्यात जळून मरण पावली. म्हणजे असत्याची कास धरणाऱ्याची हानी कशी होते याचं उदाहरण आहे तिथे उदाहरण आहे. त्याचं कारण असतं की आपला नवरा जर आता 2 ठिकाणी झाला, सवतीच्या ठिकाणी झाला, तर मग मत्सर स्वाभाविक असतो. आणि तो मत्सर जिथं निर्माण होतो तिथं सगळी दुःख आपोआप न बोलावता येतात, सगळी पापं येतात तिथे. मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभे विण जीवा दुःख देतो, तुकाराम महाराजांचं वचन आहे. की मत्सर जर अंतःकरणात कोणाविषयी असेल आपल्या, तर ज्याचा मत्सर आपण करतो त्याचं वाईट होईल का चांगलं होईल हे काही नाही त्याच्यावर ठरलेलं नसतं, ते त्याच्या कृतीवर ठरलेलं असतं. पण मत्सर करणारा जो असतो त्याला लाभ काहीच होत नाही, पण दुःख मात्र खूप होतं. त्याचं चांगलं झालं की याला मिरची लागते, अशी गोष्ट आहे. म्हणून मत्सराचा ठाव शरीरात नसावा, लाभे विण जीवा दुःख देतो.
आणि कोणाही जीवाचा न घडो मत्सर, इथे तुकाराम महाराजांनी सांगितलंय की भगवंताची पूजा अर्चा किती करा आणि जर कोणाचा मत्सर केला तर ती पूजा देव घेत नाही, देव त्या पूजेचा स्वीकार करत नाही, अशी गोष्ट आहे. कारण तो असत्याचा आश्रय केला जातो ना, मग देव कशाला घेईल? अरे देव पूजेचं साहित्य त्याच्या श्रद्धेमुळे घेतो, त्याच्या सत्य आचरणामुळे घेतो, त्याच्या समर्पण भावनेमुळे ते साहित्य घेतो. ते साहित्य सगळं त्यानेच निर्माण केलेलं आहे, सगळं पोतेची पोते भरलेत त्याच्याजवळ. तुमच्या एवढी एवढी साखर आणि एवढं एवढं लाडून त्याचं नैवेद्य त्याचं काय होईल त्याला, अशी गोष्ट आहे. याचा अर्थ असा की सवतीत मत्सर होतो, नवऱ्याची मर्यादा मोडते, तोही एकीकडे आसक्त असतो, त्याला दुसरीला न्याय देता येत नाही, त्यामुळे त्याला तिकडं खोटं बोललं जातं आणि इकडेही खोटं बोललं जातं, दोन्हीकडे खोटं बोलण्याचं काम त्याला करावं लागतं. यांचा मत्सर होतो, भांडण होतं आणि शेवटी कोणीतरी कोणाला विष देणं असे प्रकारही होतात. यात नाही पापाचं लक्षण आहे का पुण्याचं लक्षण आहे सांगा? पापच आहे हे. तर हे पाप कशामुळे झालं? तर एक पत्नी असून मुलगा होण्यासाठी किंवा आवडली म्हणून किंवा भोगाच्या इच्छेनं दुसरी करण्याची आसक्ती निर्माण झाली म्हणून ना, आसक्ती निर्माण झाली म्हणून हे असत्याचंच लक्षण आहे एक प्रकारचं. अशा प्रकारानं उत्तानपादाचं उदाहरण तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे आहे. मी आधी मुद्दा म्हणला होता की तुकाराम महाराजांना 2 पत्न्या आहेत, पण 2 पत्न्या ह्या फारशा एक कालावच्छेदे करून नव्हत्या. पहिल्या रुक्मिणीबाई होत्या तुकाराम महाराजांच्या, लग्न झालं पण त्यांना दमा होता आणि घरी माणसाचा राब जास्त असल्यामुळे, माणसं येणं जाणं जास्त असल्यामुळे त्यांना घरचं काम होणार नाही म्हणून त्यांच्या संमतीनं आप्पाजी गुळवेंची मुलगी म्हणजे आवली हिच्याशी लग्न केलं होतं. आणि थोडेच दिवस राहणं झालं, नंतर पहिल्या पत्नी देवाघरी गेल्या आणि मग आवली एकटी राहिली. म्हणून तुकाराम महाराजांच्या घरात बाकी सगळं काय असेल नसेल त्यांचं चरित्र आपल्याला माहिती आहे, पण या मत्सराचा प्रश्नच त्या ठिकाणी आला नाही, मत्सराचा प्रश्न आला नाही. पण तुकाराम महाराजांना हे सुचलं असावं की आपल्या घरी नाही पण दुसरीकडे काय चालतं, तर त्याच्याकरता या उत्तानपादाचं उदाहरण आहे की मत्सर असतो, द्वेष असतो, असत्य असतं, म्हणून त्याची सगळी हानी होते. पण पती पत्नी दोघातून कोणीतरी जर शहाणा असेल, विचारी असेल आणि प्रारब्धानं म्हणा काही संतती वाढण्यासाठी किंवा परंपरा चालण्यासाठी असं काही कारणानं जर केलं असेल, तर अजूनही मी स्वतः पाहिलं आहे की या सवती अगदी बहिणीसारख्या राहतात, असंही आहे, असं पण आहे. आणि याच्याकरता महर्षी याज्ञवल्क्य यांचं उदाहरण आहे. याज्ञवल्क्यांना 2 पत्न्या होत्या, एक मैत्रेयी आणि दुसरी कात्यायनी, नाही का? हां, दुसरी कात्यायनी आणि मैत्रेयी 2 पत्न्या होत्या. पण त्या 2 पत्न्यांचं भांडण होऊ नये म्हणून याज्ञवल्क्य ऋषींना तपश्चर्येला जायचं होतं. त्यावेळेला ते म्हणले की असं करा की घरची जी संपत्ती आपल्याकडे ती मी तुम्हाला दोघींना वाटून देतो, सारखी वाटून देतो. उपनिषदातली कथा ही. मग तुम्ही गुण्यागोविंदानं राहा किंवा वेगळ्या राहा, कसंही राहा, आनंदानं राहा, मत्सर वगैरे करू नका. त्या एका पत्नीला पटलं, ते ठीक आहे म्हणे, तुम्ही चालेल म्हणे, तुम्ही जा तपश्चर्येला, आम्ही परवानगी देतो तुम्हाला. पण तर मैत्रेयी होती ती थोडी विचारशील होती, साध्वी होती, योगिनी होती, विदुषी होती. तिनं म्हटलं आम्हाला संपत्ती वाटून देऊन तुम्ही जर जाता आहात तर संपत्तीच्या लाभापेक्षा तुम्ही कुठला तरी मोठा लाभ घ्यायला जात आहात असा अर्थ होतो ना. संपत्तीचा त्याग करून जाणार ना तुम्ही, म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा लाभ, हा कोणता लाभ घ्यायला तुम्ही जाता? मग त्या लाभाला आम्ही मुकणार की नाही? जसं सनकादिकांनी ब्रह्मदेवाला उत्तर दिलं. ब्रह्मदेवाने म्हटलं तुम्ही संसार करा, आता हे सगळं जगाची गाडी चालवा, मी निर्माण केलं, मी चाललो तपाला, आता मला नको ही कटकट. म्हणजे कटकट जर असती तर आम्हाला नको मग कटकट, आम्ही तुमच्या आधी चाललो, 5 वर्षाचे म्हणाले.
त्याप्रमाणे ती मैत्रेयी म्हणाली की काय लाभ द्यायला, तेव्हा त्यांनी सांगितलं आत्मा वारे दृष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य. तेव्हा आत्मच प्राप्ती करून घेण्याकरता, आत्म्याचं प्रत्यक्ष दर्शन घेण्याकरता, मग आत्म्याचं दर्शन घेण्याकरता त्याचं श्रवण करावं लागतं, त्याचं मनन करावं लागतं, त्याचं निधिध्यासन करावं लागतं. श्रवण मनन निधिध्यासन मग साक्षात्कार होतो. आत्मसाक्षात्कार हा जगातला हिंदू संस्कृतीने सांगितलेला सर्वोच्च लाभ अशा प्रकारचा आहे. ते खरं धन आहे. ते धन मिळवायला मी जात आहे. मग तिनं सांगितलं की मग हे धन मला नको, हे सगळं तिला देऊन टाका. सुरुचीसारखी एक पत्नी आपल्या सवतीच्या मुलाला नवऱ्याच्या जवळ येऊ देत नाही अशी आहे, आणि मैत्रीसारखी एक पत्नी आपल्या सगळा वाटा आपल्या सवतीला देऊन त्या ठिकाणी निघून जाण्याची तयारी करते. अशी गंमत आहे. तर गंमत अशी की हे दोन्ही प्रकारचे उदाहरण आहेत. पण या दोन्ही प्रकारच्या उदाहरणात अपवादाचं उदाहरण अपवादाचंच असतं, आणि हे उदाहरण सुरुची सोनीचीसारखं नेहमी सगळीकडे चालणारं असतं. अशी गोष्ट आहे, चालणारं असतं. आणि त्या दोघींच्यामध्ये नवरा बिचारा इतका केविलवाणा होतो. मग आपल्या नवऱ्याची सेवा करून त्याला मोठं करून आपण पुण्य करून आपण स्वर्गाला जायचं की त्याला केविलवाणा करून आपण पाप घेऊन जायचं, हे त्या दोघींनी ठरवावं काय ठरवायचं ते. 2 बायका होत्या, 2 मजले होते, एक वरती राहत होती, एक खाली राहत होती, दोघी पण. गंमत अशी झाली, वर्ष संपलं, नवीन वर्षाचा पाडव्याचा दिवस होता. पाडव्याचा दिवस होता. वरती राहत होती ती पहिली बायको होती, दुसरी नवी खाली होती. आदल्या दिवशी तिनं सांगितलं की मी तुमची पहिली बायको आहे आणि उद्या वर्षाचा पहिला दिवस आहे, तुम्ही जेवायला माझ्याकडे यायचं. ठीक आहे म्हणला. खाली गेल्यावर म्हणजे हे बघा उद्या नवा सण आहे, म्हणजे नवीन सण आहे, उद्या पहिला सण नवीन आहे आणि मी तुमची नवीन बायको आहे म्हणून माझ्याकडे यायचं. आता आलं धर्मसंकट, काय करावं? काय नाही म्हणे, जिचा स्वयंपाक आधी होईल तिकडे मी जाणार. ठीक आहे म्हणते. मग दोघींनी पहाटच उठून केलं स्वयंपाक. सकाळी सूर्योदयाला स्वयंपाक झाला. वरचीनं हाक मारली आणि एक पायरी चढल्याबरोबर खालची म्हणजे माझं अगोदरच झालंय, मी जाऊ द्यायची नाही. 2-3 पायऱ्या तोपर्यंत हा बाबा चढला होता. वरचीनं शेंडी धरून ठेवली, खाली जायचं नाही, आणि खालचीनं पाय धरून ठेवले, वर जायचं नाही. आता काय करावं ते तुम्ही सांगा. तितक्यात लोक आले, म्हणे अहो भूदेवा, गुढी उभारण्याचा मुहूर्त कधी आहे? ते म्हणे ही काय गुढी उभी राहिली, आता अजून काय गुढी उभी राहायची आहे? विनोदाचा भाग सोडा. पण अशा प्रकारचं असतं. तर आपल्या आसक्तीकरता, आपल्या लोभाकरता, आपल्या प्रपंचाच्या निकडीकरता आपण जे काही असं करतो आणि त्याच्यातून आपल्याकडून असत्याचा आश्रय केला जातो आणि तिथं त्या ठिकाणी पापाचा निवास होतो. तुकाराम महाराजांना एक शोकांतिका म्हणून सांगायचं आहे, तर ते म्हणतात, एका पुरुषा दोघी नारी, पाप वसे त्याच्या घरी, पाप नलगे धुंडावे, लागेल तेणे तेथे जावे. एक गोष्ट आहे की शास्त्रानं जे त्या ठिकाणी सांगितलंय, पुरुषाला अनेक पत्न्या केल्या तरी चालतात, हे जरी खरं असलं तरी पण एक पत्नी व्रत असावं, ही गोष्ट या गोष्टीचा आदर्श आहे. आणि या भारतीय संस्कृतीचे आदर्श प्रवर्तक असलेले भगवान महाविष्णू जेव्हा रामावतारात येतात त्यावेळेला त्यांचं एक व्रत येतं, एक पत्नी व्रत धरो राजर्षी चरित शुची, स्वधर्मम गृहमेधीयम शिक्षयन स्वयमाचरत. शुकदेवांनी थोडंसं रामायण 9व्या स्कंदात सांगताना हा श्लोक लिहिला आहे. काय? एक पत्नी व्रत धरो राजर्षी चरित शुची,
एक पत्नी, एक वचनी, एक बाणी, या सगळ्या तिन्ही वाक्याला निरनिराळे अर्थ आहेत. एक पत्नी सांगेन फक्त. एक पत्नीव्रत, एक पत्नीव्रत. अयोध्येत आल्यावर सीतेला परत पाठवून दिलं आणि दुष्काळ पडला म्हणून यज्ञ करायचा ठरला. लोक म्हणले लग्न करा. भगवान रामाने त्यांना ठणकावलं की अरे माझी सीता शुद्ध होती, तिच्यात काही दोष नव्हता, केवळ तुम्ही अपवाद दिला म्हणून तिला घालवलं आणि मला लग्न करायला होता. काही वाटतं तुम्हाला? नाही, सीतेचं स्थान माझ्या हृदयावर आहे. असू द्या तुमच्या अपवादामुळे ती दूर असली तर नाही करणार. हे एक पत्नीव्रताचा निकष आहे हा, अशी गोष्ट आहे. पतिव्रता असतं तसं पत्नीव्रतही माणसानं राहिलं पाहिजे. पत्नीचंही खूप महत्त्व अशा प्रकारचं आहे. एक राजर्षी चरितशुची, अतिशय शुचिरभूत चरित्र असलेले राजर्षी रामचंद्र भगवान हे एक पत्नीव्रती आहेत, शुकदेव म्हणतात. राजर्षी चरितशुची कशा करता? स्वधर्मं गृहमेधीयम, गृहमेधी राहून म्हणजे गृहस्थी राहून स्वधर्म कसा आचरण करावा शिक्षयन स्वयमाचरत. तर जगाला एक पत्नीव्रत धारण करून स्वधर्माचं आचरण करून आपण कसं धर्मानं वागावं हे लोकांना शिकवण्याकरता श्रीरामचंद्र एक पत्नीव्रती अशा प्रकारचं आहेत. अनेक पत्न्या केल्या ते श्रीकृष्णावतारात, त्याला दोष नाही, पण लोकांना शिकवण देण्याकरता एक पत्नीव्रत आहे. याचा अर्थ असा की माणसानं दोन पत्न्या करू नयेत एका वेळेस तरी निदान. अशा प्रकारचं असताना ज्यावेळेस माणूस शास्त्राच्या वचनातून बाजूला जातो त्यावेळेस त्याला पाप येऊन चिकटतं. म्हणून शास्त्राच्या वचनाला बाजूला ठेवून आपण आपल्या वैयक्तिक आसक्ती करता अशा प्रकारचं काही करू नये, हा तुकाराम महाराजांचा भाव यातला आहे. एवढंच घ्यायचं आपण. हां, आणि विनोदानं म्हणतात पाप नलगे धुंडावे, लागेल त्याने तेथे जावे. आता कोणाला पाप लागतंय कोणाला माहिती. तुमच्यापैकी लागत असलं तर तुकाराम महाराजांकडे नाव नोंदवा तुम्ही. विनोदाचा भाग सोडा, लागेल त्याने तेथे जावे. तेथे जाण्याचा विचार, पापाचा दुसरा विचार करण्याची गरज नाही. आणि काही विचार नलगे करावाची फार, बाकी काही विचार करण्याची गरज अशा प्रकारची नाही. त्याचं कारण आपण जो विचार करू, ऐका, आपण जो विचार करू, आपण जो व्यवहार करू, बरं का, आपण जो व्यवहार करू, कारण व्यवहार विचारातूनच येतो, विचारातून येतो. आणि एक लोकांना पाहून येतो एक व्यवहार, आणि एक विचार करून येतो. लोक कसे वागतात, मग आपल्याला काय हरकत आहे? शास्त्राचा तिथे विचार कोणी करत नाही. म्हणून व्यवहार लोकांचा पाहायचा, पण प्रत्येक व्यवहारात शास्त्राचा विचार करायचा. आणि विचार करून ज्यामुळे अशा प्रकारचं पाप होईल, ज्यामुळे असत्य होईल, ज्यामुळे मत्सर होईल, ज्यामुळे भांडण कलह घरामध्ये त्या ठिकाणी निर्माण होईल. तुम्ही बघा, हे एक पुरुषादू हे इतकं चपखल उदाहरण आहे की सगळ्या पापाच्या गोष्टी तिथे येतात. भांडण येतं, अपशब्द येतो, मत्सर येतो, एकमेकांचं अनिष्ट करण्याची प्रवृत्ती येते, चोरी करण्याची प्रवृत्ती येते, चोरून ठेवणं, चोरून खाणं, ह्या गोष्टी येतात. सगळ्याच गोष्टी येतात, किती सांगावं किती नाही, अशा प्रकार आहे. म्हणून आपली भोग प्रवृत्ती, लोभ प्रवृत्ती, असत्य प्रवृत्ती हे ज्या क्रियेनं आणि ज्या प्रसंगानं, ज्या परिस्थितीने निर्माण होईल, ती परिस्थिती, तो प्रसंग आणि ती क्रिया करायची नाही असं ठरवून या सत्याला महत्त्व आपण दिलं पाहिजे, हे तुकाराम महाराजांना सांगायचं आहे. म्हणून असत्य जे वाणी तेथे पापाचीच खाणी. असत्याची वाणी, ज्याची वाणी सतत खोटं बोलते तिचं पापाची खाण आहे. एखादं पाप चुकून होणं गोष्ट वेगळी आहे, बरं का. एखादं पाप चुकून होणं गोष्ट वेगळी आहे. माणसाला माहीत नसतं तोपर्यंत पाप होत राहणं ही गोष्ट वेगळी आहे. माणसाला हे पाप हे पुण्य हे कळत नसतं, म्हणून स्वाभाविकपणे काही केलेलं पाप होत जातं, ती गोष्ट वेगळी आहे. आणि पापाची खाण हा जो प्रयोग आहे तुकाराम महाराजांनी केलेला, तेथे पापाचीच खाणी, ही गोष्ट वेगळी आहे. कसं असतं, एखादं पाप चुकून झालं आणि ते पाप आहे लक्षात आलं की माणसाला पश्चाताप होतो. मग माणूस त्याचं प्रायश्चित्त करतो.
प्रायश्चित्त केल्यामुळे केलेलं पाप जातं आणि पश्चाताप झाल्यामुळे पुन्हा पाप घडत नाही, घडू देत नाही माणूस, की आता पुन्हा असं करायचं नाही, जीव गेला तरी असं होऊ देणार नाही मी. म्हणजे झालेलं पाप गेलं आणि पुन्हा नाही होणार याची गॅरंटी पश्चातापातून आली, माणूस मोकळा होऊ शकतो पापातून. तिथे पापाची खाणी नाही. एक घडलंय, चुकून घडलंय, मान्य झालंय, पश्चाताप झाला आहे आणि प्रायश्चित्त केलं आहे, 5 गोष्टी झाल्यात. दुसरी गोष्ट अशी आहे की एखादी गोष्ट पाप आहे माहितीच नाही आपल्याला. लहान मुलं काहीतरी किडा पाहिला की टचकन मारून टाकतात, त्याला माहितीच नाही. ते मोठ्याने सांगावं लागतं की अरे पाप आहे बाबा. देव आपल्याला पाप नोंदवतो आपल्या याच्यावर. आपल्याला लहानपणी भीष्माचार्यांनी त्या सरड्याला बाणाच्या टोकावर घेतलं, त्यांना शरपंजरी पडावं लागलं ना, अशी गोष्ट आहे. तेव्हा चुकून पाप होत असलं तर कधीतरी कोणीतरी सांगणारा मिळतो किंवा काहीतरी आपल्याला कळतं, ते पाप सुटण्याची शक्यता असते. पहिलं पाप भोगून संपून जाईल, नंतर आपण शुद्ध होऊ, तिथं पापाची खाण नाही. पण ज्या माणसाला काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे आणि त्याच्याकरता असत्याचा आश्रय ज्यांनी केलेला आहे आणि तो लोभ, काम, क्रोध जर सुटत नाही तर त्याला 1000 वेळा जरी सांगितलं की असत्य पाप आहे, असत्य पाप आहे, तरी ते असत्य त्याच्याकडून सुटत नाही या लोभामुळे. आणि हे लोभ जर वाढत राहिला आणि असत्य न सुटत राहिलं तर पाप घडत जातं आणि ते पाप पुढे पुढे वज्रलेप होत जातं. म्हणून पापाची खाणी होते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, असत्य जे वाणी तेथे पापाचीच खाणी. आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं होतं ना काय, की अनुद्वेगकरम वाक्यम, उद्वेग कोणाच्या मनात न होईल असं प्रिय असलेलं, हिताचं असलेलं आणि सत्य असलेलं असं जर आपण बोलायला लागलो तर पुण्याची खाण, पुण्याची खाण. आणि खोटं बोलणं, त्याच्यानंतर कपटानं बोलणं, त्याच्यानंतर मत्सरानं बोलणं, घालून पाडून बोलणं, 12 दोष सांगितले आहेत वाणीचे. आटू, वेगू, विंदाणू, आशा, शंका, प्रतारणू, हे संन्यसिले अवगुणू, विरोधू, वादू, बळू, प्राणी तापू ढाळू, उपहासू, छळू, वर्म, स्पर्शू, हे 6. आणि आटू, वेगू, विंदाणू, आशा, शंका, प्रतारणू, हे 6 असे 12 गुण, 12 दोष वाणीतून टाळायला सांगितलेले आहेत. तर हे 12 गुण, 12 दोष पाप निर्माण करणारे आहेत. आणि साच आणि मवाळ, मितले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, हे 4 गुण सांगितले. साच म्हणजे पहिल्यांदा सत्य, सत्य म्हणजे साच, सत्य साचे खरे नाम विठोबाचे बरे, किंवा भगवंताचं नाम साच. मवाळ, मवाळ म्हणजे प्रिय बोलणं, शांत बोलणं, संथ बोलणं. आणि वळवळ वस करायचं केल्यासारखं बोलणं उपयोगाचं नाही. ते किती खरं असू द्या आणि ते खरी किती कशाचं असू द्या, नाही. साच आणि मवाळ. मितले, थोडक्यात फार बडबड. एखादी माणसं फोनवर इतकं बोलतात की दुसऱ्याला ठेवूनही देता येत नाही, सांगता येत नाही, बासही करता येत नाही, आपल्याला बोलता येत, दुसऱ्याला बोलूच देत नाही. नाही, असं नाही. मितले, थोडक्यात अर्थपूर्ण असलं पाहिजे. साच आणि मितले परी रसाळ, त्या बोलण्यातून अनुकूल रस निर्माण झाला पाहिजे, कारुण्य निर्माण झालं पाहिजे, हास्य निर्माण झालं पाहिजे, शांतरस निर्माण करायला पाहिजे, प्रेमरस निर्माण झाला पाहिजे, रसनिष्पत्ती झाली पाहिजे. अशा 4 गुणांनी योग्य अशी वाणी बोलावी. ती वाणी सत्य असते आणि ही वाणी असत्य असते. म्हणून तुकाराम महाराज, असत्य जे वाणी तेथे पापाचीच खाणी, अशी गोष्ट आहे. आत्तापर्यंत या 3-4 चरणात महाराजांनी निगेटिव्ह बाजू सांगितली, पापाची बाजू सांगितली, असत्याची बाजू सांगितली, दुःखाची बाजू सांगितली, अहिताची बाजू सांगितली, हानीची बाजू सांगितली. आणि एकाच चरणात सत्य बोले मुखे तेथे उचंबळची दुःखे, सत्य बोले मुखे. अजून एक प्रमाणे संतांच्या लक्षणाचं, सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे. म्हणून तुकाराम महाराजांना जर विचारलं की तुम्ही काय स्वीकारले हो, त्यांचं जे चरित्र आहे ना 23 चरणांचं, ते आपलं होऊन गेलं आहे आता मागेच. तर त्यात त्यांनी मी काय काय केलं
आपण एवढे कसे झालात म्हणून जर कोणी मुलाखत, जसे पत्रकार मुलाखत घेतात ना, की तुम्ही एवढे मोठे झाले, काय केलं तुम्ही, असे याचं काय केलं, त्याचं काय केलं, मग ते सांगतात ते. त्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी आत्मचरित्र थोडक्यात सांगितले. तेव्हा त्यांनी सांगितले, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता. सत्य असत्याला मन ग्वाही केलं. कुणीतरी सांगितलं ते सत्य आहे, यांनी सांगितलं ते सत्य आहे, यांनी सांगितलं ते असत्य असतं, असं नाही. असं नाही. तर जगात सत्य काय आहे आणि असत्य काय आहे याकरता मनुष्य जर तपश्चर्या करील, साधना करील, तर त्यातलं आतलं मन त्याचे ग्वाही देतं. आतलं मन ग्वाही देतं की हे सत्य आहे, हे असत्य आहे. पुष्कळ वेळा धर्मसंकट म्हणून असा पेच पडतो की खरं काय आणि खोटं काय कळतच नाही, कळत नाही काही. एका न्यायाधीशाकडे हे आला, काय आलं, केस आली की 2 स्त्रिया होत्या आणि दोन्ही स्त्रिया म्हणल्या हे माझं मूल आहे, हे माझं मूल आहे. दोन्ही पण म्हणाल्या. एक लबाड होती, एक खरी होती. आता दोघींचं कसं असू शकेल. आणि काही नाही, तिनं त्याला पाजलं आणि हिनंही त्याला पाजलं, पाजून दाखवलं, सगळं केलं. शेवटी न्यायाधीशाला युक्ती सुचली की काय नाही, या मुलाचे 2 तुकडे करा आणि एक तुकडा केले देऊन टाका, असा निर्णय लागत. त्यावेळेला मात्र एक म्हणली हा चालेल आणि एक म्हणली नाही, मला नाही मिळाला मुलगा चालत नाही, पण तुकडे नाही चालेल, पण तुकडे नाही करायचे, देऊन टाका तिला. तर तुकडे करायचे नाही, तिला देऊन टाका असं म्हणणारी तिचा मुलगा होता, म्हणून तिला त्याची कळकळ आली. मग त्यांनी तिला द्यायची, तिला दिली. तर सत्य असत्याच्या रेषा, सीमारेषा कुठे कधी कधी कळत नाही. अज्ञानामुळं कळत नाही, आसक्तीमुळं कळत नाही. लोक आपल्याला फसवतात म्हणून त्यांच्याकडून कळत नाही. अनेक कारणं असतील त्याला, पण कळत नाही. पण एक गोष्ट आहे, आपण जर सत्याची कास धरली, कशाचाही लोभ करायचा नाही, सगळं गेलं माझं तर चालेल, पण मी सत्य सोडणार नाही, युधिष्ठिरांच्या सारखी वृत्ती धारण केली आणि सत्य जर आपण मुखानं बोलायला लागलो, खरं काम करायचं, खरं बोलायचं आणि खरी योग्यता अंतःकरणाची ठेवायची, असं जर करीत गेलं तर 2 गोष्टी होतात. एकीकडे तपश्चर्या होते आणि एकीकडे लोकांचा काही अपवादही येतात. म्हणजे कधी कधी परीक्षा येते, कधी कधी परीक्षा होते आपली, आणि सत्य बोललो तर आपला प्राण जाईल इथपर्यंत येतं. पण तेही पत्करावं, मग ते सत्य आपल्याला 12 वर्ष सत्य बोललं की आपण बोलू ते सत्य होतं. ते सत्य म्हणतो की तू माझ्याकरता 12 वर्ष व्रत केलं ना, आता तू म्हणशील ते मी सत्य होईल, अशी गोष्ट आहे. आणि म्हणून एकीकडे परीक्षा येते, कसोटी येते, त्रासही होतो थोडासा, आणि एकीकडे त्यामुळे होणारी जी तपश्चर्या असते, त्या तपश्चर्येमुळे ते सत्य आपल्याला अगदी आपल्या जिभेवर येऊन बसतं, वाणीला, आपल्या हातात येऊन बसतं कृतीला, आणि आपल्या मनात येऊन बसतं चिंतन करायला. आणि असं करता करता मूळ सत्य तू विठ्ठला जो परमात्मा आहे तो आपल्या हृदयात येऊन बसतो. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी, आपणा बाहेरी नलगे ठाव धुंडावा. एक सत्य. म्हणून व्यवहारातलं सत्य, वाणीतलं सत्य, मनातलं सत्य, कृतीतलं सत्य हे आहे. आणि त्यानंतर चिंतनातलं सत्य, एका परमात्म्या वाचून काहीच सत्य नाही. म्हणून या जगाचा सगळा तिरस्कार करून परमात्म्यासाठी सगळं करायचं आहे, ही सत्याची कास आहे. आणि जेव्हा सत्य आपल्याला आत्मसात होतं, त्यावेळेला असत्य असलेलं, खोटं असलेलं जग, खोटं असलेलं शरीर, खोटे असलेले विषय हे सगळे जीवनातून निघून जातात. आणि एक सत्यमेव जयते, एक सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असा परमात्मा आपल्या हातात त्या ठिकाणी येतो, आपल्या हृदयात येतो, अशी गोष्ट आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की सत्य बोले मुखे तेथे उचंबळती दुःखे. आपण पहिल्यांदा समीकरण मांडलं होतं ना, सत्य असत्य, पुण्यपाप, सुखदुःख आणि हे शेवटी लाभहानी, अशी गोष्ट आहे. तर त्यात सत्याची बाजू आहे, तिथे उचंबळती सुखे, तिथं सुख होतं. कारण सत्य हे पुण्य आहे आणि पुण्याचं फळ सुख आहे.
ते सुख होतं. आणि हे सुख ज्या वेळेला आपल्याला होतं त्यावेळेला आपल्याला सगळे लाभ होतात. अवघे होती लाभ एकायाचे, यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितेन दुःखेन गुरुनापी विचारले. मग किती दुःख आले तरी आपल्याला दुःख होतच नाही, सुखच होतं. असं त्या सत्याचं हे. म्हणून सत्य बोले मुखे तेथे उचंबळती दुःखे. आणि सगळ्या याचं सार, सगळ्या अभंगाचं सार शेवटी तुकाराम महाराजांनी सांगितलं. तुका म्हणे दोन्ही जवळीचं लाभ हानी. लाभ आणि हानी तुमच्या जवळच आहे. तुम्ही असत्याचा आश्रय केला की हानीच हानी, विनाशच विनाश, दुःखच दुःख. आणि तुम्ही असत्याचा आश्रय केला तर आणि सत्याचा केला तर सुखच सुख, लाभच लाभ, प्रेमच प्रेम आणि आनंदच आनंद. अशा प्रकारचा आहे. तेव्हा विचारपूर्वक आपल्याला त्याग करावा लागला, आपल्या मनावर दडपण आणावं लागलं तरी चालेल, पण विचारपूर्वक सत्याचा आश्रय करायचा, असत्याचा कधीही करायचा नाही. हा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्यापुढे ठेवून झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पण करून आपण इथेच या सेवेला पूर्ण विराम देऊया. धन्यवाद. तुका म्हणे दोन्ही, तुका म्हणे दोन्ही, तुका तुका म्हणे दोन्ही, तुका म्हणे दोन्ही. जवळीच लाभ हानी, जवळीच लाभ हानी, जवळीच लाभ हानी. पापन लगे झुंडावे, लागेल तेणे तेथे जावे, लागेल तेणे तेथे जावे, लागेल तेणे तेथे जावे.